नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नवी मुंबईतील घनसोली कोळीवाड्यात यंदाचा माखन चोर दहीहंडी उत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. घनसोली कोळीवाडा गोविंदा पथकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दहीहंडी उत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्या आयोजनातून झालेल्या या उत्सवात 40हून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. ढोल ताशांचा गजर, गोविंदा उत्साह आणि उपस्थित नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण घनसोली कोळीवाडा परिसर उत्सवमय झाला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या गोविंदा पथकांना रोख रक्कम, ट्रॉफी आणि विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय सहभागी झालेल्या इतर गोविंदा पथकांचाही रोख रक्कम, ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या उत्सवाला शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दहीहंडीचा उत्साह आणखीन वाढला. दरम्यान येत्या 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत काळजीपूर्वक उत्सव साजरा करावा, असं आवाहन नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी केलं. एकूणच घनसोली कोळीवाड्यातील माखन चोर दहीहंडीने गोविंदा पथकांचा उत्साह, पारंपरिक खेळाची रंगत आणि उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळाला. मात्र उत्सवासोबत सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संदेशही या उत्सवातून देण्यात आला. आणि 6व्या घराची सलामी दिली जाते. श्रीमोया गोविंदा पथक शिरोळे टीम करून आली आहे. हा पहिला गोविंदा पथक ठरलाय, त्यांनी 6 घराची सलामी दिली आहे. दहीहंडी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये त्या ठिकाणी 4 तारखेला 5 तारखेला साजरा होणार आहे. परंतु हा उत्सव साजरा होताना त्या ठिकाणी गोविंदा पथकांची तयारी असते आणि ही तयारी कुठपर्यंत आली या अनुषंगातून त्या ठिकाणी सराव म्हणून आम्ही या ठिकाणी गेले 4 वर्ष माखनचोर दहीहंडी उत्सव करतो आणि यावर्षीसुद्धा उत्सव जवळपास 35 ते 40 त्या ठिकाणी संघ याच्यामध्ये भाग घेत असतात. आमची सर्व ही तरुण मंडळी या ठिकाणी याच्यामध्ये आयोजन करतं आणि आमचं घनसोली कोळीवाडा पथक जे आहे ते संपूर्णपणे आयोजन आणि त्याचं जे काही व्यवस्था आहे ते करतात आणि अतिशय उत्साहामध्ये, चांगल्या आनंदामध्ये या ठिकाणी ते करतं आहे. मी सर्व तरुणांना एवढीच विनंती करतो आहे की दहीहंडी उत्सव आता 5 तारखेला आहे. चांगल्या आनंदामध्ये तो साजरा करा, पण तो साजरा करताना थर असताना आपण आपली स्वतःची काळजी घ्या. आणि आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो की या सर्वांना, गोविंदा पथकांना त्या ठिकाणी शक्ती देऊन चांगल्या उत्साहाच्या वातावरणात त्यांच्याकडून दहीहंडी उत्सव पार पडो. आणि आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, तरुण मंडळी आहे, या सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि खास करून सर्वांना धन्यवाद देतो की अशा प्रकारचा उत्सव ते या ठिकाणी साजरा करतात आणि वर्षानुवर्ष, आता गेले 4 वर्ष या ठिकाणी साजरा होतो. त्यांची मेहनत, त्यांचं या पाठीमागची जी काय मनामध्ये एक जिज्ञासा आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे आणि म्हणून त्यांना भविष्यामध्ये सुद्धा आणखी चांगल्या प्रकारे उत्सव करण्याचे जे माझं सहकार्य लागेल माझ्याकडून ते त्यांना निश्चितच करेन आणि त्यांनी या उत्सवाच्या माध्यमातून आणखी प्रेरणा घेऊन हा उत्सव मोठा करावा, एवढीच विनंती.